हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर सकाळी सकाळी माझे सर्व कामं आवरलेली आहेत, देवपूजा वगैरे झालेली आहे, मुलं शाळेत गेलेली आहेत आणि आता आम्ही चाललोय बाहेर. तर त्यासाठी व्हिडिओ तर कंटिन्यू बघा करा. घरातली सगळी कामं चला. आवरली होती आणि मुलं पण शाळेत जातात ना, त्यामुळे मग लवकर कामं आवरतात. तर आम्हाला काय घ्यायचं असलं ना, तर मुलं शाळेत गेल्याच्या नंतर मग आम्ही जात असतो. तर ताईंला पेटीकोट घ्यायचे होते आणि मला पण घ्यायचे होते. तर मग चाललं होतं केडगावला. तर आमच्या हा घराजवळचाच व्ह्यू आहे. तर केडगावला जाताना आहे ना एक दत्त महाराजांचं मंदिर आम्हाला म्हणजे आहे तिथं. तर आम्ही त्या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये गेलो दर्शनासाठी. तर तिथं बरेच भाविक भक्त दर्शनासाठी येत होते. ते तर आम्ही गेल्याच्या नंतर एवढी काय जास्त गर्दी नव्हती. त्यानंतर दर्शन घेतल्याच्यानंतर प्रदक्षिणा घातल्या आणि पाठीमागं सुद्धा उंबरीचं झाड होतं, त्याच्याखाली नवनाथ महाराजांची सुद्धा मूर्ती होती आणि तिथे तुम्हाला एक डॉग सुद्धा दिसत असेल बसलेला. तर आम्ही प्रदक्षिणा वगैरे घातल्या, थोड्या वेळ मंदिरामध्ये थांबलो आणि त्यानंतर मग निघालो पेटीकोट घेण्यासाठी. तर मग गेलो पेटीकोट घेण्यासाठी दुकानामध्ये. तर ते ताईंच्या मैत्रिणीचंच दुकान आहे. तर तिथे ना सर्व काही मिळतं, म्हणजे साड्या जे लेडीज शॉपी असते ना, ते भरपूर तिथं आहे. तर मॅचिंगचं सगळं भेटतं. तर तिथं आम्ही गेलो. तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांना पेटीकोट घ्यायचे होते. तर त्यांनी पेटीकोट घेतले. त्यानंतर त्यांना आहे ना साड्यांचा खूप शौक आहे बरं का. तर त्यांना कॉटनच्या साड्या आवडतात. तर ती जांभळ्या कलरची कॉटनची साडी त्यांना दिसली. तर त्या बोलल्या की त्या ताईंना ती साडी दाखवा, मला पाहिजे कशी. तर त्यानंतर मग तिथून आम्ही आलो आणि तिथून आल्याच्या नंतर मग त्यांना साडी पण घ्यायची होती. तर मग आम्ही आलो या साडी पाहिला दुकानामध्ये. तर खूप छान साड्या होत्या इथं. तर तिथं पण त्यांनी एक साडी घेतली. तर ती ताई जी तुम्हाला दिसते ना, तर ती खरंच खूप बोलत होती आणि हसत होती, आमच्यासोबत गप्पा गोष्टी करत होती. आणि असं हसत हसत मस्त आम्ही गप्पा मारत मारत आहे ना साड्या बघितल्या, भरपूर साड्या बघितल्या. तेव्हा तिला कुठेतरी ही तुम्हाला जी पांढऱ्या कलरची साडी दिसते ना, व्हाईट कलरची, ती साडी तिने शेवट चॉईस केली. बघा इथं आमच्या घराजवळच मंदिर आहे ना साईबाबांचं आणि महादेवाचं. तर त्या मंदिरामध्ये तर ही फुलं बघा किती छान आहेत, एकदम मस्त दिसतात आणि एकदम छोटी छोटी झाडं आहेत, पण एकदम फुलं भारी आलेत बघा. तर इथे ना मस्त अशी झाडं लावले त्यांनी आणि त्या मावश्या असतात, तर त्या झाडांना पाणी घालतात. तर आता एकदम मस्त अशी आंब्याची शोची झाडं लावलेत बघा. आणि हे कशाचं आहे? हे नाही नाही, ह्याला कळ्या आल्यासारखं दिसतंय. आणि पेरूच्या झाडाला बघा किती छोटा, बरंच आंब्याची शोची कशा झाडं. हे कशाचं आहे झाड? फुलांचं आहे का? इकडे काही ह्याला जाई का काहीतरी म्हणतात वाटतं. हे पण झाड छान आहे. हे आमच्यात आहे बरं का, पण ते छोटी छोटी फुलं येतात त्याला. जाई आता नाही का मध्ये भेटलं होतं ते. हे चक्कूचं पण लावलं आहे, मस्त आहे. तर ह्या मंदिरामध्ये यायचं कारण म्हणजे ना, आपले स्वामी महाराज आणि दत्त महाराजांची स्थापना झालेली आहे. तर 4-5 दिवस झाली आणि आम्ही काय आलोच नव्हतो ह्या मंदिरामध्ये. पण म्हणलं आता चला, माहीत झालं इथं स्वामींची मूर्ती बसवली, म्हणून म्हणलं चला एकदा दर्शन घेऊन येऊ. तर ह्या मावशी असतात बघा इथं. तर इथं मस्त असं छोटंसं संगमरवरी नाही मंदिर, तर संगमरवरी मंदिर आहे बघा, छोटंसं मस्त आहे. तर ह्या मंदिरामध्ये छान अशी दत्त महाराजांची मूर्ती आणि स्वामींची मूर्ती आहे. तर आता मी दर्शन घेते. तर मस्त वाटलं आज दर्शन घेऊन आणि 2 मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही आज येता येता. तर इथं बघा छान अशी या सगळ्या देवांच्या मूर्त्या मी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवत असते. तर एकदम मस्त असे गणपती बाप्पा आपले दिसत होते आणि गणपती बाप्पा दिसायला तर सुंदर आहेतच. तर त्यानंतर दर्शन वगैरे मी सगळ्यांचं घेतलं. तर इथं सगळ्या देवांना हार फुलं मस्त वाहिलेली होती, त्यांची पूजा केलेली होती. त्यानंतर इकडे तुम्हाला महादेवाची सुद्धा मूर्ती दिसत असेल. तर तिथंसुद्धा मस्त असं अभिषेक चालला होता तिथं आणि फुलं वगैरे हार घालून छान अशी सगळ्या देवांची पूजा केली होती. ते एकदम मस्त असे सगळे देव दिसत होते. इथे साईबाबांची मूर्ती आहे, त्यांनासुद्धा हार घातलेला होता. तर फुलं वगैरे वाहिलेली होती. तर विठ्ठल रुक्माई त्यांनासुद्धा तुळशीची माळ, झेंडूच्या फुलांची माळा होत्या आणि खरंच खूप भारी वाटत होतं बरं का मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर. तर सगळ्या देवांच्या दर्शन घेतलं आम्ही आणि तिथं त्या मावशी बसल्या होत्या ना, तर त्यांच्या संग गप्पा मारल्या, थोड्याशा प्रदक्षिणा घातली आणि नंतर मग निघालो घरी. तर
तर बघा दोन्ही मंदिरामध्ये गेलो, दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा गेलो होतो आणि इथं सुद्धा मूर्ती बसवली म्हणून आम्हाला माहीत झालं होतं. तर म्हणलं चला आता आलो आहे तर रस्त्याने चाललो आहे. तर मग ह्या पण मंदिरामध्ये वळालो आणि स्वामी महाराजांचं दर्शन झालं आणि दत्त महाराजांचं पण इथं पण दर्शन झालं. तर खूप भारी वाटलं. असं कधीतरी कुठंतरी गेलं ना तर मन प्रसन्न होतं आणि कशीही देवाची मूर्ती जरी असली ना तरी ती खरंच खूप भारी दिसते बरं का. आणि चला आता निघालो आहे घरी. तर घरी आल्याच्या नंतर आहे ना मला घरी आल्याच्या नंतर मी थोड्या वेळ बसले, आराम केला आणि त्यानंतर मग मला ही निसायची होती हरभऱ्याची डाळ. तर तुम्हाला माहीत असेल मी गावाकडून येतानाच हरभऱ्याची डाळ ही आणली होती. तर यामध्ये जे डोळा असतात ना, म्हणजे ज्या छोटे छोटे हरभरे असतात किंवा साला असते ती काढून घ्यायची असते. तर मग बरीच होती. तर मग बसले निवडत, कारण दुपारी काही काम नसतं. तर म्हणलं चला आता ही निवडून घेऊ. तर इथं तुम्ही पाहू शकता बरेच असे डोळ निघाले होते आणि जवळपास सगळीच डाळ मी निवडायला घेतली होती. तर एवढी डाळ मी पाटीमध्ये निवडून घेतली होती आणि एवढी बाकी पिशवीमध्ये शिल्लक राहिली होती. तर मग मी डाळ निवडत होते तर मग मनीषा पण खाली आली होती. तर ती बोलली मी पण तुम्हाला डाळ नेसू लागते. तर मग तिची पण मुलं शाळेत गेली होती ना, तर मग तिथे कधीतरी माझ्याकडे बसायला येत असते. तर आल्याच्या नंतर मग ती मला अशी कामं करू लागते. तर अशा आहेत आम्ही सगळ्या मैत्रिणी. तुम्हाला तर माहीतच असेल, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असताल. तर तीसुद्धा मला अशी डाळ निवडू लागत होती. तर आम्ही बोलत बोलत गप्पा मारत मारत आहे ना कधी डाळ निवडली तीसुद्धा कळलं नाही. तर त्यानंतर आहे ना तुम्हाला ती दिसत असेल तिच्या हातामध्ये मोबाईल होता. तर ती अशा मालिका पाहत पाहत डाळ निवडत होती. तर मग आम्ही दोघींनी मिळून सगळी डाळ अशी निवडून घेतली. तर गप्पा मारत मालिका पाहत चांगला अशी डाळ मस्त अशी निवडून घेतली. तर त्यानंतर मग मी पण पसारा आवरून ठेवला आणि मनीषा मग घरी गेली. झाला मुलांचा टाईम तिच्या आणायचा. तर ते तिची मुलं जवळच आहेत आणि छोटी आहेत तर त्यांना आणायला जावं लागतं. तर मग ती गेली मुलांना आणायला. तर मग थोडीशी राहिली होती ना, तर मग मीच निवडून घेत होते. मग डाळ निवडून झाल्याच्या नंतर मग मी हा सगळा पसारा आवरून ठेवला. तर बघा इथं मी तुम्हाला भेळ कालवताना दिसत असेल, कारण मिस्टरांनी मुलांसाठी भेळ घेऊन आले होते. तर मग सगळ्यांना मी भेळ अशी मस्त मटकी वगैरे काढून मिक्स करून घेतली आणि त्यानंतर मग वाटप केली. तर आता मुलांचं कसं असतं, मला थोडी दिली मला थोडी जास्त दिली असं असतं. तर सेम डिशमध्ये असं जर वाटून दिलं तर मग अशी भांडणं होत नाहीत बघा. अशी भांडणं तुमच्या घरामध्ये सुद्धा असतात का ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण आम्ही सुद्धा लहान असताना असंच म्हणायचो. तर चाललं होतं. तर सगळ्यांनी भेळ आम्ही खाऊन घेतली मुलांनी वगैरे आणि त्यानंतर मग मला संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवायचा होता. तर मग इकडं तुम्हाला दिसत असेल बंटी दादा भेळ घ्यायला आला होता. तर त्याचं चाललं होतं आपलं भेळ खायचं काम. तर संध्याकाळी मी स्वयंपाकाला लागले होते. तर इथं मस्त अशी गवारची पातळ भाजी बनवली होती. त्यानंतर माझ्याकडं मी ना आप्पे मुलांना आवडतात. तर मग आप्पेसाठी त्यामध्ये मिश्रण आप्पेचं तयार करून घेतलं होतं. त्यामध्ये टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, जिऱ्याची फोडणी देऊन कांदा परतून त्यामध्ये असा घेतला होता आणि कोथिंबीर पण टाकली होती, कढीपत्ता वगैरे. तर ते सगळं टाकल्याच्या नंतर आहे ना हे आप्पे नुसतेच जरी खाल्ले ना तरी खूप छान लागतात. दुसऱ्या चटणीची वगैरे अजिबात गरज लागत नाही. आप्पे पात्रामध्ये मी असे आप्पे बनवून घेत होते. तर मुलांना आहे ना नुसतेच खायला आवडतात किंवा ज्याला सॉससोबत खायचेत ना ते सॉससोबत सुद्धा खातात. त्यामुळं मग मी असेच नेहमी बनवत असते. खूप छान लागतात टोमॅटो वगैरे टाकून. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना, आजचा दिवस माझा असा गेलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना बाय. पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना शुभ संध्याकाळ.